नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इझी लर्निंग चॅनलवर पुनश्च एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज मी तुमच्यासाठी इयत्ता 7वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामधील एक लेसन घेऊन आलेलो आहे. पॅरडी नावाची एक छानशी कविता इयत्ता 7वीच्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये आहे. मराठी मीडियमने जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये ही कविता आहे. आता पॅरडी म्हणजे नेमकं काय आहे, या शब्दाचा अर्थ काय आहे, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत. चला मग सुरू करूया पॅरडी नावाची ही कविता. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पॅरडी नावाची ही एक कविता आहे. यामध्ये अशा प्रकारचं एक सुंदर मधमाशीचं चित्र तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. सर्वप्रथम आपण पॅरडी म्हणजे काय याचा अर्थ समजून घेणार आहोत. या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? तर पॅरडी म्हणजे विडंबन काव्य असतं. यात एखाद्या कवितेचे किंवा साहित्य प्रकाराचे विनोदात्मक पद्धतीने अनुकरण केलेले असते. म्हणजे मूळ कवीनं केलेली जी कविता असते त्याच्यावर दुसऱ्या कवीनं विडंबन केलेलं असतं. म्हणजे हसू येईल अशी रचना केलेली असते, म्हणूनच त्याला विडंबन किंवा पॅरडी असं म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये कसं आपल्याला एक्सप्लेन करता येईल ते आपण पाहूयात. मराठीमध्ये मी सांगितलं की हे विडंबन काव्य असतं. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर पॅरडी इन लिटरेचर इज अन कॉमिक इमिटेशन ऑफ द स्टाईल अँड मॅनर ऑफ अ पर्टिक्युलर रायटर ऑर स्कूल ऑफ रायटर्स ऑर पोएट. म्हणजे एखाद्या साहित्यिकानं केलेली जी साहित्याची रचना असते त्याच्यावर केलेला विनोद म्हणजे त्याला पॅरडी असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. आता आपण मुख्य कवितेकडं पहिला स्टांजा जो आहे, पहिलं जे कडवं आहे त्याच्याकडे जाऊयात. पहा, मी प्रथम पहिलं कडवं तुमच्यासाठी इथं वाचून दाखवतो. हाऊ डथ द लिटल बिझी बी इम्प्रूव्ह ईच शायनिंग आर अँड गॅदर हनी ऑल द डे फ्रॉम एव्हरी ओपनिंग फ्लावर. आता या ठिकाणी कवी काय म्हणतोय, मराठीमध्ये सांगतो. कामात सतत व्यस्त असलेली छोटीशी मधमाशी उगवणारा प्रत्येक तास अधिक मोलाचा करीत असते. प्रत्येक उमलत्या फुलातून दिवसभर मध गोळा करीत राहते. हाऊ डथ द लिटल बिझी बी इम्प्रूव्ह ईच शायनिंग आर. मधमाशी जी असते ती प्रत्येक आपला जो उगवणारा तास असतो आपल्या मोलाचा करीत असते, म्हणजे इम्प्रूव्ह करत असते. आणि प्रत्येक फुलातून, उमलत्या फुलातून दिवसभर मध गोळा करण्याचं काम करत राहते, असा या कडव्याचा अर्थ आहे. पुढचा कडवा आहे. हाऊ स्किलफुली शी बिल्ड्स हर सेल, हाऊ नीट शी स्प्रेड्स हर वॅक्स अँड लेबर्स हार्ड टू स्टोअर इट वेल विथ द स्वीट फूड शी मेक्स. इसाक वॅट नावाच्या या कवीनं ही कविता रचलेली आहे. दुसऱ्या स्टांजाचा काय अर्थ होतो मराठीमध्ये आपण पाहूयात. तिने तयार केलेले मेन नीटनेटके चोपडून ती आपले मधाचे पोळे कौशल्याने उभे करते. तिने तयार केलेल्या मधुर अन्नाचा अपार कष्ट करीत साठा करून ठेवते. स्किलफुली शी बिल्ड्स हर सेल. अतिशय स्किलफुली, स्किलफुलीचा अर्थ आहे कौशल्यपूर्वक. ती आपल्या मधाचे पोळे उभं करते म्हणजे बनवते. आणि हाऊ नीट शी स्प्रेड्स हर वॅक्स. अतिशय व्यवस्थितपणे मेन ती त्यामध्ये पसरते. अँड लेबर्स हार्ड टू स्टोअर इट वेल. आणि मेहनत करून ती स्टोअर पण करते, साठा पण करून ठेवते. विथ द स्वीट फूड शी मेक्स. अतिशय मधुर चवीचं चविष्ट असं मध ती तयार करत असते. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काही नवीन शब्द तुम्हाला आलेले आहेत, त्याचा आपण अभ्यास करूयात. पहा, पहिल्या स्टांजामध्ये हा जो DOTH डथ नावाचा शब्द आहे तो डज प्रमाणेच आहे. मॉडर्न इंग्लिशमध्ये डज आपण जे वापरतो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये किंवा इतर काळामध्ये, तर त्याचंच हे जुन्या इंग्लिशमधलं डथ रूप आहे. दुसरा शब्द आहे इम्प्रूव्ह करणे, म्हणजे सुधारणा करणे, उपयुक्त किंवा मोलाचा करते. या कवितेमध्ये ही जी मधमाशी आहे ती काय करते, आपला प्रत्येक तास मोलाचा करते. त्यानंतर फ्लावर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, या ठिकाणी ओपनिंग फ्लावर म्हणजे उमलत असलेले फूल असा त्याचा अर्थ आहे. स्किलफुलीचा अर्थ आहे कौशल्यपूर्वक. एखादं काम आपण कौशल्यपूर्वक करतो त्याला स्किलफुली असं म्हणतात. वॅक्स तुमच्या परिचयाचा शब्द आहे. जो मेन जे असतं, म्हणजे आपल्या मेणबत्तीचं मेन नव्हे, हे मेन जे आपल्याला मधमाशीपासून मिळतं त्याला आपण वॅक्स असं म्हणतो. त्यानंतर लेबर्स हे क्रियापद आहे. याचा अर्थ या ठिकाणी कष्ट करते, काम करते किंवा राबते, अशा प्रकारे मधमाशीसाठी हे क्रियापद या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि त्यानंतर आहे पुढचं कडवं. आता पुढची जी कविता आहे किंवा पुढचं जे कडवं या पॅरडीमध्ये दिलेलं आहे, आता हे विडंबन आहे पहिल्या कवितेचं. हाऊ डथ
द लिटल crocodile improves his shining tail and pour the waters of the Nile on every golden scale. याचा काय मराठीत अर्थ आहे पहा. छोटीशी मगर आपले चमकदार शेपूट अधिक चांगले करण्याचा प्रयत्नात असते. नाईल नदीच्या पाण्याचा आपल्या सोनेरी खवल्यांवर वर्षाव करीत राहते. अशा पद्धतीनं याचा मराठीत अर्थ होतो. आता आपण आणखी थोडंसं डिटेलमध्ये जर पाहिलं तर आधीचे जे पहिलं कडवं होतं आधीच्या कवीने दिलेलं त्याचं हे विडंबन आहे. म्हणजे आधीच्या कडव्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की एक छोटीशी मधमाशी आहे आणि ती काम करते. तर ही तर त्याच्याऐवजी कवीनं क्रॉकोडाईल हा शब्द वापरला आहे. आणि क्रॉकोडाईल काय करते पहा, तर आपले चमकदार शेपूट अधिक चांगला करण्याचा प्रयत्न ती असते आणि नाईल नदीच्या पाण्याचा आपल्या सोनेरी खवल्यांवरती वर्षाव करीत राहते. आता पुढचं दुसरं जे कडवं आहे इथं, हाऊ चेअरफुली ही सीम्स टू ग्रीन, हाऊ नीटली स्प्रेड्स हिज क्लॉज अँड वेलकम्स लिटल फिशेस इन विथ जेंटली स्माइलिंग जॉज. आनंदाने दात विचकत हसल्यासारखी वाटते, आपले पंजे पसरून तयार असते, सौजन्यपूर्वक स्मित करणाऱ्या जबड्यांनी छोट्या छोट्या माशांना अलगद गिळंकृत करीत राहते. म्हणजे ही अतिशय धूर्त अशी मगर असते. ती काय करते, हाऊ चेअरफुली ही सीम्स टू ग्रीन, जणू काय आनंदाने ती दात विचकत हसत आहे असा ती आभास निर्माण करते आणि आपले पंजे पसरून तयार असते. कशासाठी, तर छोट्या छोट्या माशांना गिळंकृत करण्यासाठी ही तयार असते. अशी ही पॅरडी लेविस कॅरोल यांनी केलेली आहे आधीच्या कवितेवर. आता या दुसऱ्या 2 स्टांजांमधले जे कठीण शब्द आहेत त्यांचे आपण अर्थ या ठिकाणी पाहूयात. पहा, इथं क्रॉकोडाईल म्हणजे मगर किंवा सुसर, याचा उच्चार लक्षात घ्या. क्रॉकोडाईल असा याचा उच्चार करतात. आता इम्प्रूव्ह म्हणजे काय आहे पहा, इथं या ठिकाणी तुम्हाला क्रॉकोडाईल दिसेल. आणि इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणे किंवा अधिक चांगले करणे. आपलं काम आपण प्रत्येक वेळेस सुधारलं पाहिजे, इम्प्रूव्ह केलं पाहिजे असं आपण म्हणतो. त्या अर्थाने इम्प्रूव्ह करणे म्हणजे सुधारणे. त्यानंतर आहे शब्द स्केल. आता तुम्ही जे प्राणी पाहिलेले असतात, साप आहे, सरडा आहे, मगर आहे, यांच्या अंगावर खवले असतात, त्यांना स्केल असं म्हणतात. त्याच्या पुढचा शब्द आहे चेअरफुली म्हणजे आनंदाने. एखादं काम आपण जेव्हा आनंदाने करतो त्याला चेअरफुली काम करणं असं म्हणतो. ग्रीन करणे म्हणजे दात विचकून हसणे. त्यानंतर पुढचा शब्द आहे क्लॉज म्हणजे पंजे. आता हे कुणाचे पण पंजे असू शकतात. ओके, मगरीचे जे पंजे त्याला आपण क्लॉज म्हणतो. त्यानंतर आहे जॉज. जॉज म्हणजे जबडे. अनेक वचन आहे क्लॉज आणि जॉज. क्लॉ आणि जॉ हे त्याचे एक वचन आहेत. अशा प्रकारे कठीण शब्दाचे अर्थ आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. आता याच धड्याच्या खाली तुम्हाला थोडीशी लँग्वेज स्टडी करायची आहे. त्याला ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स काय असतात हे या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचे आहे. तर ट्रान्झिटिव्ह वर्ब्स नीड अन ऑब्जेक्ट, आय बॉट अ कार. इथे एक उदाहरण दिलेलं आहे. 2 प्रकारचे व्हर्ब्स इंग्लिशमध्ये असतात, ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह म्हणजे असे वर्ब असतात ज्यांना अर्थ स्पष्ट करण्यासाठी पुढे ऑब्जेक्ट लागतं. आय बॉट अ कार, नुसतं आय बॉट म्हटलं तर अर्थ लागत नाही. पुढे काय बॉट केलं, काय खरेदी केलं हे सांगण्यासाठी पुढे एक शब्द लावावा लागतो. तर अशा वर्ब्सला ट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणतात. आणि काही वर्ब असे असतात, या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. द बेबी स्माइल्ड, आय स्माइल्ड. द बेबी क्राईड, बेबी लाफ्ड. म्हणजे द बेबी स्माइल्ड याच्या पुढं काहीही शब्द लिहिण्याची गरज नाही. त्या स्माइल या व्हर्बला किंवा स्माइल्ड या व्हर्बला पुढे ऑब्जेक्टची आवश्यकता नसते. अशांना इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स असं म्हणतात. आता सम ट्रान्झिटिव्ह वर्ब्स कॅन हॅव 2 ऑब्जेक्ट्स. आता कधी कधी ट्रान्झिटिव्ह वर्ब जे असतात त्यांना 2 ऑब्जेक्ट असतात. पहिल्या उदाहरणामध्ये बघा, दे गेव हिम अ बुक. सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट 2 आणि ऑब्जेक्ट 1 आहे. याचा अर्थ आहे दे गेव हिम अ बुक, यामध्ये बुक हे ऑब्जेक्ट आहे आणि हिम हे काय आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तसंच दुसऱ्या वाक्यामध्ये ग्रँडमदर टोल्ड अस अ स्टोरी. ग्रँडमदरनं काय सांगितलं, तर स्टोरी सांगितलं. तर हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि दुसरं काय आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे एक, अस. हे झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तिसरं वाक्य आहे अस्मिता रोट अ लेटर टू हर आंट. अस्मिता रोट अ लेटर म्हणजे काय लिहिलंय, लेटर. सो दिस इज डायरेक्ट ऑब्जेक्ट. लेटर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि हर आंट हे जे आहे, हर आंट हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. अशा प्रकारे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतात. म्हणजे तुम्ही क्रियापदाला काय हा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट समजतं. उदाहरणार्थ अस्मिताने लिहिलं काय, अ लेटर. ग्रँडमदरने सांगितलं काय, अ स्टोरी. मी दिलं काय, दे गेव व्हॉट, अ बुक. त्यामुळं बुक, अ स्टोरी, अ लेटर हे झाले डायरेक्ट ऑब्जेक्ट.
मिसेस देसाई टीचेस अस इंग्लिश. आता इथे हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि आता सांगा पाहू इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय आहे. व्हेरी गुड. अस हे झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये तुम्ही ओळखा. ही ब्रॉट सम वॉटर फॉर द ओल्ड मॅन. आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणता आहे सांगा. अगदी बरोबर, सम वॉटर हे आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. काय ब्रॉट केले तर सम वॉटर. आणि इथं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे द ओल्ड मॅन. ओके, धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.